ओ गश्वरा, कुठे आलो आपण? भूर आलो? कुठे पंखा कुठे? पंखा कुठे आहे? ते बघ ते बघ ते बघ वरती. शमिका, अगं तुझी मैत्रीण कधी येणार आहे? कितीची फ्लाईट होती तिची? अगं ती एअरपोर्टवर कधीच पोहोचलीये, पण तुला तर माहिती आहे चेकिंग वगैरे किती प्रॉब्लेम्स असतात. पोहोचेल ती थोड्या वेळात. अगं हो, तुझं डोकं दुखत होतं म्हणालीस ना मगाशी. एक काम कर, इथली स्पेशल कॉफी पिऊन बघ, मस्त आहे, खूप छान वाटेल तुला. आणि हो, खायला काय ऑर्डर करू का? 1-2 मिनिटं, आपण काहीतरी ऑर्डर करूया. शमिका, अगं नको, तुझी मैत्रीण आल्यावर सगळं एकत्रच मागूयात. बरं ठीक आहे. आणि एक काम कर ना, तू तिला फोन करून विचार ना किती वेळ लागेल. हा बघते. माधुरी, अगं काय ना, इथे नेटवर्क नाही मिळत आहे, रेंजचा प्रॉब्लेम आहे जरा. मी बाहेर जाऊन करू का फोन? हो चल श्वरा, पण पक्कन जाऊया. अरे बापडे, लवकर या. हो. सँडी आंटी, ऑल डन विथ पॅकिंग अँड ऑल. ते कुठलं आश्रम आहे, नाव काय होतं ते? कुठल्या आश्रमात जाणार आहात तुम्ही देवी संध्या मैया? जय, ते नाशिक हायवेच्या अगदी जवळच आहे, नो रिअली फेमस वन. या स्वामी अत्यानंद आश्रम. आपण असला कुठल्या नावाचा आश्रमच नाहीये. पकडलं की नाही? चला चला चला, आता सांगा बघू, तुमचा काय नवीन प्लॅन आहे ते? सँडी आंटी, काय ना, तुम्ही अख्ख्या दुनियाला चुना लावू शकता, मला नाही. सांगा ना काय नवीन प्लॅन? जय, तुला सांगू का खरंच, यावेळेला माझा काहीच प्लॅन नाहीये. आज 1 एप्रिल आहे. नाही तुमचा बर्थडे नाही, काय आहे का मग? असं का बोलते तुम्ही माझ्याशी? Come on, Sandy, you can tell me. After all, we are partners in crime. Right. पण आपण ज्या गोष्टींसाठी पार्टनर्स होतो किंवा आहोत, आता त्याच गोष्टींमध्ये मला इंटरेस्ट नाही. खरं म्हणजे पैसा, प्रॉपर्टी, ऐश्वर्या, all these things, they are not on my agenda anymore, you know. Actually, I'm just tired of all these things. तुला खरं सांगू का? Just go, leave me alone. दुःखाला की हो संध्या राजा, तुम्ही काय नुसतं खोड डोक्यात घातलंय तुम्ही? नाही सूट होत तुम्हाला. इट डजंट गो विथ युअर इमेज. एनिवेज, पण मला काय करायचं आहे? आफ्टर ऑल इट्स युअर डिसिजन. बेस्ट ऑफ लक. बाय बाय. सँडी आंटी, शोधून काढणार तुमचा प्लॅन. माझा प्लॅन तुला समजेपर्यंत सगळं उद्ध्वस्त झालं असेल जय, सगळे संपून गेले असतील. माझा प्लॅन काय आहे हे तुला तेव्हा कळेल जेव्हा तू सुद्धा संपून गेला असशील.
माधुरी, सरांना मीच बोलावलं होतं. पण शमी तू मला माहिती हा प्रकार तुला अजिबात आवडलेला नसणार, पण मी खरंच सांगते, मला मनापासून वाटत होतं की तुम्हा दोघांमध्ये एकदा नीट बोलणं व्हावं. इतक्या महत्वाच्या आणि नाजूक गोष्टी अशा अर्धवट सोडून नाही चालत. असं तुला वाटतं शमिका? बरं राहिलं. हे बघ, तुला काय वाटतं हे जाणून घ्यायला आम्ही दोघं आलो तिथे. मला काहीही वाटत नाही आणि मला काही बोलायचं नाही या विषयावर. माधुरी, माधुरी प्लीज, हे बघ, एकदा माझ्यासाठी प्लीज, एकदा माझ्यासाठी बोल ना या सगळ्या विषयावर. मन मोकळं कर तुझं. एकदा यांना काय म्हणायचंय ते सुद्धा जाणून घे. तुला जर नाही पटलं तर मग वाटलं तर जा तू. आम्ही नाही अडवणार तुला. प्लीज. थँक्यू. बरं, तुम्ही दोघं बोला. मी आजींची औषधं घेऊन येते केमिस्टमधून. मग तुम्हाला जॉईन होते. आलेच. माधुरी, प्लीज बस. दोन कॉफी आणि 1 मिनिट. स्वरासाठी काही सगळ्यात आधी सॉरी. माधुरी, तुमचा चेहरा सांगतोय की तुम्ही खूप अवघडलेले आहात. ऍक्च्युली अशा सेन्सिटिव्ह गोष्टी अशा पद्धतीनं अशा वातावरणात बोलायच्या नसतात. पण याचा विचार न करता त्या दिवशी मी माझ्या फिलिंग्स बोलून दाखवल्या. इनफॅक्ट याचाही विचार नाही केला की तुम्हाला काय वाटेल. सो सॉरी. शमिकाला मीच सांगितलं होतं तुम्हाला इथं घेऊन यायला. तुमचा होकार आहे की नकार आय डोंट नो, पण माझं मन मला तुमच्यासमोर मोकळं करायचं होतं. माझी बाजू स्पष्टपणे मांडायची होती. सांगा. ऍक्च्युली तुमच्याकडूनच मला काहीतरी ऐकायचंय. तुमचा होकार असेल तर प्रश्नच मिटला, पण एकूण रागरंग बघून आता तशी अपेक्षा करण्यात अर्थ नाही. ऍटलिस्ट नकाराचं कारण जर कळालं तर कधी कधी कारण मिटवता येतात. आणि जर तसं असलं तर मी स्वतःला खूप नशीबवान समजेन. माधुरी, तुम्ही म्हणाल तसं मी बदलेन. माणूस बदलून आयुष्य बदलत असतं तर काय हवं होतं अजून? सर, मला तुमच्याविषयी खूप आदर वाटतो, पण एक जोडीदार म्हणून मी फक्त विपुललाच बघते. दुसऱ्या कुणालाही होकार देऊन त्याच्या आठवणींशी, त्याच्या प्रेमाशी, आमच्या नात्याशी मी बेईमानी केल्यासारखं होईल.
माधुरी, आपल्या घरातल्या कोंडीत एखादं रोपटं असतं, ते वाळलं तर आपल्याला वाईट वाटतं, पण म्हणून आपण तिथं नाही थांबत. आपण काही दिवसांनी नव्या उमेदीने एखादं नवीन रोपटं लावतोच ना. अरे आयुष्याला द्या ना एखादी नवीन संधी, नवीन नातं रुजू देण्याची. बघा मग आयुष्य कसं बहरतंय ते. मलाही माझ्या बायकोची रोज आठवण येते. माझंही तिच्यावर जीवापाड प्रेम होतं. अडीअडचणीच्या वेळी नुसत्या आठवणींनी नाही भागत. तिथं खऱ्याखुऱ्या माणसांची गरज लागते आणि ती सोबत व्हायला मी तयार आहे. प्रश्न फक्त तुमचा आहे. आय नो, होकाराचं एक पाऊल पुढे टाकताना तुम्हाला अनेक गोष्टी आड येतील. समाज काय म्हणे, लोक काय म्हणतील, आपल्या आतला आवाज आपल्याला काहीतरी वेगळंच तर नाही ना सांगते, वगैरे वगैरे. पण फायनली डिसिजन तुम्हाला घ्यायचा आहे की पाऊल पुढे टाकायचंय की नाही. माधुरी, आयुष्य प्रत्येकाला दुसरी संधी देत नाही. आपल्याला ती मिळाली आहे. सो जस्ट थिंक अबाउट इट. माधुरी, आणि तुम्ही जर असा विचार करत असाल की एवढं सगळं झालं तर मग स्वराचं काय होणार, तर जस्ट बिलीव्ह मी, तुम्ही एकट्याने तिचा जसं सांभाळ करताय, तिला वाढवताय, त्यापेक्षा कैक पटीने चांगलं आपण दोघंही तिला वाढवू. तुम्हाला जर माझं बोलणं पटत नसेल, तुम्हाला जर मला नकार द्यायचा असेल, तर यापुढे मी तुमच्या मार्गात येणार नाही. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास देणार नाही. मला थोडा वेळ हवाय. तुम्हाला विचार करावासा वाटला हे सुद्धा माझ्यासाठी खूप आहे. I'll definitely wait for you. आपण निघूया. Sure. शमिका कशी नाही आली अजून? ये. हळू. आपल्या शेजारच्या विभाताईची मोठी मुलगी ना? तशीच दिसते खरं, पण तिच्यासोबत तो परपुरुष कोण आहे? चल जाऊ दे, आपल्याला काय करायचंय. सॉरी. Are you okay? भैया सही सही दाम बताओ. नहीं भाभी, सही दाम है, आप पहले देख तो लीजिए. अरे देखना क्या है, पहली बार कांदा बटाटा खरीद रही हूँ क्या? देखो 15 रुपए से ज्यादा एक पैसा नहीं दूंगी. हाँ सही बता रहे हैं, भाव कम नहीं होगा. अरे दादा, कसे किलो कांदे? 25 रुपए. 25 रुपये? बाप रे, किती महाग आहेत. काय दुकानचा भाव सांगतेस की काय? अरे किती कांदे लहान आहेत हे. 15 रुपयांनी दे बघू. बरोबर ताई, भाव कमी नाही होणार. अरे असं काय करतो, दे ना 15 रुपयांनी. नाही नाही, बरोबर नाही, आम्हाला परवडत नाही. हे बघ, आता तुझं पण राहिलं, माझं पण राहिलं.
20 रुपयांनी दे बघू. हो जाऊन द्या ना आई, 5 रुपयासाठी कशाला एवढे अडून बसताय. हे लो भैया. थांब, मी खर्च वाचवायला बघते आणि ही बया थोडेसे पैसे काय कमवायला लागलीस तर तुला काय शिंग फुटली की काय? विमल माहिती अहो या बायकांना एवढी पण सवलत दिली नाही पाहिजे. विमल वहिनी काय बोलताय तुम्ही? हे तुमची सून नोकरी करते, 4 पैसे मिळवते, पण ते तुमच्याच घरात येतात ना. तिने नोकरी केली, तिची योग्यता आहे, तिला बुद्धी आहे, तर तिने नोकरी केली तर बिघडलं कुठे? ओ तुम्ही कशाला आमच्या घरगुती गोष्टीत नाक खुपसत्या उगीच? माफ करा, तुमच्या घरच्या गोष्टीत बोलते, पण हो तुम्ही सगळ्याच बायकांना बोलायला लागलात ना, मग बोलणंच भाग पडलं मला. आणि हा किती जुना विचार बोलताय तुम्ही. हो हो बघा बघा कोण बोलतंय. तुमच्यासारखा विचार करायला गेला तर झालं आमचं कल्याण. मुलींना सूट द्यायची म्हणजे कशासाठी हे ह्यांनाच विचारा ना. ह्यांची मुलगी नाही का परक्या माणसासोबत फिरते. हो सुमनताई, माझ्या मुलीबद्दल वाटेल ते बोलायची गरज नाही. माझी मुलगी माझ्या सुनेबरोबर बाहेर गेली आहे. आताच आम्हाला दिसली ती हॉटेलच्या बाहेर पुरुषासोबत. हो ना, या डोळ्यांनी पाहिलं मी. बाई 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 कसे ते एकमेकांच्या शेजारी उभे होते. नको नको बाई, ते काय करायचं ते करू दे, आपल्याला काय करायचंय. माधुरी, आपल्या घरातील लोकांना सूट द्यायची आणि बाहेरच्या लोकांना कसं वागायचं हे तुम्ही शिकवणार. काही नाही ग, यांचा नवरा मोठ्या मोठ्या लोकांना गोष्टी सांगतो आणि यांच्या मुली. दुसऱ्याला बोलणं सोपं असतं ग, पण मला ना अशी नाटकी लोक मुळीच आवडत नाही. जे आहे ते आहे, त्यात लपवायचं कशाला? काय लपवलं ग? अगं विधवा मुलगी घरात आहे, तिची काहीतरी सोय पाहिलं नको का यांनी? हे बघा, मला माझी मुलगी जड झाली नाही आणि कधी होणार पण नाही. ओ आमच्यावर कशाला डाफरताय? त्यापेक्षा परपुरुषाबरोबर हातात हात घालून फिरणाऱ्या तुमच्या मुलीवर ओरडा की. आम्हाला काय करायचंय, काय करू द्या. ओ गश्वरा, बबडू माझं. मला माहिती आहे माधुरी, सर जे काय बोलले त्याबद्दल विचार करतेस ना. कर, खरंच या गोष्टीचा खूप गांभीर्याने विचार कर, कारण तू तुझ्या सुखाचा विचार करावा अशीच इच्छा आहे माझी. शमिका, मला काहीच कळत नाहीये. मी काय विचार करू, काय बोलू, काहीच कळत नाहीये ग. आपण असं घडलं तर काय रिॲक्ट होऊ याचा आपण कधीच विचार करत नाही ना. काहीच कळत नाही ग. मन शांत व्हायला वेळ लागेल आणि ते एकदा शांत झालं ना की पाण्यासारखं सगळं स्वच्छ दिसेल. बरोबर आहे तुझं. हे बघ, कसलीही काळजी नको करूस. तू एक गोष्ट बाकी खूप छान केलीस, तू वेळ मागून घेतलास. बरोबर आहे ग, हा काही फक्त तुझ्या एकटीचा आयुष्याचा प्रश्न नाहीये, हा आपल्या स्वराच्या आयुष्याचा प्रश्न आहे, शिवाय त्यांच्या मुलाच्याही आयुष्याचा प्रश्न आहे ना. पण एक सांगू का माधुरी, तू खरंच होकार द्यावा ना अशीच इच्छा आहे माझी. हा होकार तुझ्या नवीन आयुष्याला आहे, तुझ्या सुखाला, तुझ्या आनंदाला दिलेला होकार असेल हा. हे कधीच विसरू नकोस.